मित्रांनो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. अगदी सुरुवातीलाच विनंती करतोय की अॅनालायझरचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, मुख्य म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. राज्याच्या गृहमंत्र्यांनी जे नुकतंच विधान केलंय त्यासंबंधी मी आपल्यासमोर बोलायला आलेलो आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असं म्हणाले की राज्य सरकारच्या विरोधात जे जे भूमिका घेतात त्या प्रत्येकाला केंद्र सुरक्षा प्रदान करतं. केंद्राची ही सुरक्षा प्रदान करणं म्हणजे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. केंद्राने असे करायला नको. यासोबतच त्यांनी केंद्राला तसे अधिकार असल्याची पुष्टीही जोडली. हरकत नाही, केंद्रालाही तसे अधिकार आहेत असंही ते म्हणाले. आता माझा प्रश्न असा आहे की केंद्र सरकार राज्यातल्या नेत्यांना केंद्राची सुरक्षा का प्रदान करत आहे? 3 नावं महत्त्वाची आहेत. एक, कंगना राणावत, जी आपल्या व्यावसायिक कारणामुळे मुंबईत राहते, तिला केंद्र सरकारनं सुरक्षा प्रदान केलेली आहे. दुसरे नेते किरीट सोमय्या, ज्यांना केंद्रानं झड सुरक्षा प्रदान केलेली आहे. आणि वाय सुरक्षा प्रदान केलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचाही समावेश आहे. यासोबत अनेकांना आवश्यकतेप्रमाणे केंद्र सरकार सुरक्षा प्रदान करत आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारची सुरक्षा व्यवस्था असताना केंद्राची सुरक्षा प्रदान करण्याची आवश्यकता काय, हा मोठा प्रश्न पडतोय. खरं तर केंद्रानं सुरक्षा दिली याचा अर्थ त्या व्यक्तींचा आपल्या राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास उरलेला नाही असा होतो. एक तर मुळात राज्यातील सुरक्षा व्यवस्था ही राज्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांची असते. राज्यातले काही पोलीस अधिकारी अक्षरशः मंत्र्यांचे खाजगी नौकर असल्याप्रमाणे वागतात किंवा राजकारण्यांचे व्यक्तिगत समर्थक असल्याप्रमाणे वागतात. असं वाटतं की हे राजकीय दृष्ट्या कार्यकर्ते म्हणूनच काम करत आहेत. टॉप टू बॉटम अशी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. हिंगोलीमधली एक घटना महत्त्वाची आहे. हिंगोलीमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत बांगर. या बांगरांचेच काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल, कोथळा बाहेर काढतो वगैरे. याच बांगरांनी एका पोलीस निरीक्षकासमवेत नाच करून, डान्स करून त्याच्यावरती पैसे उधळलेत हे आपल्या लक्षात येईल. हाच पोलीस निरीक्षक किंवा पोलीस अधिकारी बांगरांच्या अनेक केसमध्ये आयवो आहे. आता जर पोलीस अधिकारी नाचत असेल, त्याची तक्रारही अधिकृतरित्या दाखल झालेली आहे. ती तक्रारही मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे. आमदाराच्या सोबत नाचून आमदार पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती पैसे उधळतो म्हणजे पोलीस अधिकारी आमदाराशी उत्तम संबंध ठेवून आहे हे स्पष्ट होतं. याचा अर्थ असा आहे की आमदार आणि पोलीस यांचं सख्य आहे. आता त्या विभागातल्या एखाद्या नेत्याने आमदारांच्या विरोधात तक्रार केली तर त्याला पोलिसांकडून सुरक्षा मिळू शकेल ही शक्यता उरत नाही. मुंबईचे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे अगदी सातत्यानं शरद पवारांच्या दरबारात हजेरी लावायला, नतमस्तक व्हायला जातात, तेव्हा नांगरे पाटलांच्याकडून मुंबईतल्या कोणत्या इतर पक्षाच्या नेत्यांना सुरक्षा प्रदान करण्यात काही कुचराई होणार नाही याची शाश्वती त्या व्यक्तीच्या मनात असू शकत नाही. नांगरे पाटील चांगले अधिकारी आहेत की नाहीत यावर चर्चा होऊ शकेल, पण ज्याला मुंबई पोलिसांच्याकडून सुरक्षा हवी आहे तो व्यक्ती नांगरे पाटलांच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. अमरावतीची ही घटना अशीच आहे. आरती सिंह नावाच्या पोलीस अधिकारी ज्यांनी जाणीवपूर्वक नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरती सिंह यांना संसदेनं सुद्धा नोटीस पाठवलेली आहे. त्यांच्या हक्कभंगाच्या बाबतीतली नोटीस पाठवली आहे आणि हक्कभंगाबाबत चौकशी देखील झालेली आहे. आता आरती सिंह यांच्याकडून राणा दाम्पत्य किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना काही घडलं तर सुरक्षा प्रदान केली जाईल, त्यांच्याविषयी कुठलाही विचार करणार नाहीत अशी अपेक्षा ठेवणं चूक आहे. ज्या किरीट सोमय्यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतल्यावर मुंबईचे पोलीस अधिकारी त्यांना स्थानबद्ध करतात, त्या किरीट सोमय्यांना सुरक्षा प्रदान करण्यात मुंबई पोलीस कुचराई करणार नाहीत असं खात्रीनं सांगता येऊ शकेल का? पुढच्या अनेक गोष्टी आहेत.
म्हणजे स्वप्ना पाटकर हे एक प्रकरण असं आहे की ज्यात स्वप्ना पाटकरांच्याकडे स्वतःचं बंदुकीचं लायसन आहे, ते रिन्यू करून द्यायला मुंबई पोलीस दीर्घकाळ वेळ घेते आहे. अक्षरशः तक्रारीवर तक्रारी करून सुद्धा मुंबई पोलीस त्यांच्या तक्रारीची दखल लवकर घेत नाही. उलट स्वप्ना पाटकर यांना वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांना 52 दिवस जेलमध्ये जावं लागतं. अशा वेळी मुंबई पोलिसांवरती सुरक्षाविषयी विश्वास ठेवण्याचं स्वप्ना पाटकरांना शक्य होणार आहे का? अगदी जाणीवपूर्वक संजय पांडे यांना मुंबईचा पोलीस आयुक्त म्हणून आणलं जातं तेव्हा त्यांच्या करवी बऱ्याच गोष्टी घडवून आणल्या जातील असं माध्यमातून जाहीरपणे बोललं जातं. एक आक्रमक अधिकारी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावरती काम करणारा अधिकारी, त्यांच्यावर कारवाई करणारा अधिकारी, अशी संजय पांडे यांची प्रतिमा माध्यमे रंगवीत असतील आणि त्यानंतर पटापट गुन्हे दाखल होत असतील तर मुंबई पोलिसांच्या वरती राजकीय हेतूनी कारवाई करत नाहीत असा विश्वास ठेवता येऊ शकेल का? अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. जे स्वप्ना पाटकर, किरीट सोमय्या, कंगना रणावत, अर्णव गोस्वामी, रवी राणा, त्यांच्या पत्नी, या सगळ्यांवरती अशा स्वरूपाची गुन्हे दाखल झालेली आहेत. त्यांना अटक झालेली आहे, कारण नारायण राणे यांना जामीन मिळालेला नाहीये. अहो एवढंच काय, विधानसभेच्या सभागृहात नितेश राणे यांनी जाहीरपणे आरोप केला आहे की कोल्हापूरच्या पोलिसांचा मला उपचारासाठी नेऊन मारण्याचा कट होता, माझा जीव घेण्याचा कट होता. जिथे कोल्हापूरच्या पोलिसांवर जीव घेण्याचा कट असल्याचा आरोप होतो आहे तिथे नितेश राणे यांच्या सुरक्षेची, जीविताची जबाबदारी कोल्हापूर पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस घेऊ शकतील असं आपल्याला वाटतं का? राज्य सरकारमधल्या मंत्र्यांच्या विरोधात लिहिलं जातं म्हणून लातूरमधल्या एका पत्रकारावरती दरोड्याचा गुन्हा दाखल होतो. दुसऱ्या पत्रकाराचं ऑफिस सील केलं जातं, तेही पोलीस बंदोबस्तात. मग पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस या राजकीय दबावात त्यांची इच्छा असो अथवा नसो सुरक्षा प्रदान करू शकतील असं म्हणता येऊ शकेल का? अहो एवढंच काय, महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांचं बळ वापरून अनंत करमुसेला घेऊन नेलं जातं आणि बंगल्यावर जितेंद्र आव्हाडांच्या अमानुष मारहाण होते. मंत्र्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुद्धा इतक्या अंधारात आणि इतक्या लगबगीनं केली जाते की ती अटक झाली आहे किंवा नाही हे देखील लोकांना कळत नाही. एखाद दुसरी बातमी माध्यमांच्या मध्ये येते म्हणून त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. अशा वेळी मुंबई पोलिसांच्याकडून, ठाणे पोलिसांच्याकडून, महाराष्ट्र पोलिसांच्याकडून या लोकांची सुरक्षा व्यवस्था सांभाळली जाईल असा विश्वास व्यक्त करता येऊ शकतो का? अहो पत्रकारांना धमक्या देणं, त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देणं असे प्रकार वारंवार घडत आहेत. जिथे पोलीसच राहुल कुलकर्णीसारख्या पत्रकारांना उचलून घेऊन जातात, तेही राज्य सरकारमधल्या महत्त्वाच्या नेत्याच्या सूचनेवरून, तेव्हा या व्यवस्थेवर आपली सुरक्षा करू शकतील असा विश्वास ठेवता येऊ शकेल का? सरसकट पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी नक्कीच वाईट नाही आहेत. याला पोलिसांविषयीचा असंतोष, राग असं समजू नका. पण काही विशिष्ट पोलीस अधिकाऱ्यांची राजकारण्यांशी असलेले लागे बांधे आणि त्यांच्या हाती असलेली सत्तेची सूत्र, यातून मनात भय तर निर्माण होतच. अहो जो पोलीस अधिकारी एका मोठ्या फ्रॉडमधल्या माणसांना माझ्या कुटुंबाचे मित्र आहेत, माझे कौटुंबिक मित्र आहेत असं म्हणून ऐन लॉकडाऊनच्या काळात खंडाळा टू महाबळेश्वर असा प्रवास करण्याची परवानगी आपल्या लेटरहेडवर देतो, त्या अधिकाऱ्याला काही दिवसाचं निलंबन केलं जातं आणि त्यानंतर त्याला पुण्यासारख्या महत्त्वाच्या आयुक्त पदावर आणून बसवलं जातं. मग हे अधिकारी सामान्य माणसांचं संरक्षण करू शकतील का हे नव्याने झालेल्या गृहमंत्र्यांनी जरा स्पष्ट करण्याची गरज आहे. अहो किती ठिकाणी सांगायचं, किती ठिकाणी हेच विषय सांगायचे. जे पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांच्या विषयी अशाच शंका लोकांच्या मनामध्ये आहेत. पुण्याच्या आयुक्तांच्या विषयी अशाच शंका लोकांच्या मनामध्ये आहेत. अमरावतीच्या आयुक्तांच्या विषयी अशाच शंका लोकांच्या मनामध्ये आहेत. नांगरे पाटलांच्या विषयी अशाच शंका लोकांच्या मनामध्ये आहेत. जेव्हा अधिकारी राजकारण्यांचे बटीक बनतात, दास बनतात,
तेव्हा त्यांच्याविषयी सुरक्षेची विश्वासार्हता जपणं खूप कठीण जातं. हे जरा गृहमंत्र्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. अशी असंख्य प्रकरणं आहेत. म्हणजे पालघरमध्ये पोलिसांच्या उपस्थितीमध्ये लोकांना मारलं गेलं, पोलिसांच्या उपस्थितीमध्ये साधूंना मारलं गेलं. मग अशा स्थितीमध्ये पालघरमधून प्रवास करणाऱ्या माणसांना त्या लोकांच्या विषयी तो विश्वास निर्माण होणार आहे का? ती खात्री वाटणार आहे का की हे आमच्या जीविताचं, हक्काचं, मालमत्तेचं संरक्षण करतील? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी नारायण राणेंना अटक करण्यासाठी काय जंग पछाडलं? गुन्हा घडला मुंबईत, राणे कोकणात, दाखल होतो नाशिकमध्ये, तिथून पथक जातं, राणेंना अटक करतं. हे सगळं जरी कायदेशीर असलं ना तरी ते जाणीवपूर्वक घडवून आणलेलं आहे हे आपल्याला जाणवतं, हे कळतं. वळसे पाटील साहेब, हे कळतं लोकांना की हे जाणीवपूर्वक विरोधकांना संपविण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, राज्य सरकारच्या विरोधात जे बोलतात त्यांच्यावरती त्यांना सुरक्षा प्रदान केली जाते असं म्हणतात. असं नव्हे. ही सरकारच्या विरोधातली भूमिका नव्हे, ही राज्य सरकारमधल्या व्यक्तींच्या भूमिका, त्याच्या व्यक्तींच्या विरोधातली भूमिका. मुख्यमंत्र्यांविषयीचा राग, मुख्यमंत्र्यांविषयींचा असंतोष, मुख्यमंत्र्यांविषयी असलेल्या अपेक्षा, त्या अपेक्षा पूर्ण न झाल्याचं दुःख, त्यातून आलेली झालेली फरफट, हे सगळं कोणी मांडत असेल. अहो एवढंच काय, तुमचा वाझे काय करतो? वाझे जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली गाडी अंबानीच्या घराच्या खाली ठेवतो, मग पोलिसांवर विश्वास कसा ठेवायचा? अहो ज्या वाझेवरती विश्वास ठेवून मनसुख हिरेंनं त्याला गाडी दिली होती, या कांडाचा पत्ता लागू नये म्हणून वाझे त्या मनसुख हिरेंचाच जीव घेतो. या सगळ्या वसुली कांडात वाझेच्या सोबत अनेक अधिकारी सहभागी असतात, त्यांना अटक होते. एवढं सगळं घडत असताना, एवढं सगळं होत असताना मुंबई पोलिसांच्या वरती, महाराष्ट्रात पोलिसांच्या वरती विश्वास ठेवण्याची कृती कशी होऊ शकेल? आणि ज्यांचा विश्वास नाही अशा लोकांना संरक्षण देऊन त्यांच्या जीविताची, मालमत्तेची, कुटुंबियांची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्र सरकार नावाच्या व्यवस्थेवर येते. वळसे पाटील साहेब, विनंती एवढीच आहे की एखाद्या राजकीय भूमिकेला विरोध केला म्हणजे सरकारला विरोध केला असं होत नाही. मी ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विषयी बोललोय, म्हणजे पुन्हा एकदा मी तिची उजळणी करतोय. अमरावतीच्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, वझे, कोकणातले अधिकारी काही, नाशिकचे पोलीस आयुक्त, या सगळ्या मंडळींनी तुमच्या प्रभावात येऊन कायद्याचा वापर केला आहे. अशा वेळी या व्यवस्थेवरती किंवा या अधिकाऱ्यांवरती विश्वास नाही असं वाटून जर कोणी केंद्राला सुरक्षा व्यवस्था मागत असेल तर तो राज्याविरुद्धचा द्रोह अथवा राज्याच्या अधिकारावरती अतिक्रमण होत नाही. खरं तर सुधारणा मंत्र्यांनी करण्याची आवश्यकता आहे. पोलीस दलाला काय, त्या आदेशाला बांधील आहेत. मंत्र्यांनी, राजकारण्यांनी या दलामध्ये तटस्थतेचा विश्वास आणि संदेश दिला पाहिजे. तो देत नाही आहात. तो आजपर्यंत दिला गेलेला नाही. वळसे पाटील साहेब, म्हणजे आपल्याविषयी ती खात्री आहे की आपण एक चांगल्या विचाराचे व्यक्ती आहात, जे अनिल देशमुखांच्याकडून अपेक्षित असतानाही जे घडलं नाही. त्यामुळं तुमच्याविषयी तो विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. याला सरकार विरोधातलं भाष्य म्हणत नाहीत, याला त्या व्यक्तीच्या विरोधातलं भाष्य म्हणतात, त्या व्यक्तीनं केलेल्या अपकृत्याविरुद्धचं भाष्य म्हणतात. म्हणून कृपया याला तुमच्यावरचा विश्वास वाढवण्यासाठीची संधी म्हणून घ्यावं. केंद्र सुरक्षा देत असेल तर याचा अर्थ असा आहे की राज्यातल्या व्यवस्थेवर विश्वास नाही. मला उदाहरण म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, तुमचे आधीचे गृहमंत्री जे बोलत होते, तिकडे एका खासदारांनी, डेलकरनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्रात होतं म्हणे
की माझा महाराष्ट्रावर विश्वास आहे म्हणून मी इकडं आलो, आणि तुमचंच सरकार सांगत होतं की दीव दमण दादरा नगर हवेली भागामधल्या व्यवस्थेवरती तिथल्याच खासदारांचा विश्वास नव्हता. तो विश्वास निर्माण करण्यासाठी काम झालं पाहिजे. हे अतिक्रमण समजून केंद्रावर दोष देण्याची पद्धत थोडीशी थांबवली पाहिजे. इतकंच. नमस्कार.